दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण जुन्या करारामध्ये रूथचे पुस्तक आपण वाचतो आणि संडे स्कूलमध्ये असताना ते गोष्टीच्या रूपाने सुद्धा आपण शिकलो आहोत आणि आपण ती गोष्ट ऐकलेली आहे की नामी विधवा झाल्यानंतर ती बेथलेहमामध्ये परत येते. आपल्या तिच्या 2 सुना असतात, एक अर्पा आणि एक रूथ. आणि ज्यावेळेस नामी अर्पाला सांगते, दोन्ही सुन्यांना सांगते की तुम्ही यातून जा, मी एकटी जाईन, परंतु अर्पा तिचं ऐकून निघून जाते, परंतु रूथ जी आहे ही तिच्याबरोबरच राहते. रूथ बोवाब नावाच्या एका माणसाच्या खळ्यामध्ये धान्य वेचायला जाते बघा, आणि मग तो तिला ती मोकळीक देतो आणि त्यावेळेस ती सांगते की मी कोण आहे की जे तुम्ही माझ्यावर उपकार करता. आणि मग आपण बघतो की देवाची कृपा त्यांच्यावर असते, नामी आणि रूथवर. आणि मग तो जो बोवाब असतो तो पुढे रूथ बरोबर लग्न करतो. परदेशातून आलेले, बाहेरून आलेले, आणि त्यांच्यावर देवाची कृपा असते बघा. देव त्यांना कधीही सोडत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा बघू, आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारला, आपल्या पूर्वजांनी कधी धर्म हा भारतामध्ये आला आणि आपल्या पूर्वजांनी तो स्वीकारला बघा. आपण कोण होतो त्यावेळेस, परंतु देवाची नजर आपल्यावर होते. देवाने आपल्याला निवडलं. त्याचे संकल्प जे आहेत, त्याचे विचार जे आहेत हे पुष्कळ वेळा आपल्या विचारांच्या पलीकडचे असतात. प्रार्थनापूर्वक विचार करा की मलाच का देवाने निवडलेलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येमधून मलाच का निवडलेलं आहे, मीच का ख्रिस्ती आहे. कारण काहीतरी वेगळा उद्देश देवाच्या माझ्या बाबतीत आहे. मला आज शांतपणे त्याचा विचार करावा लागलेला आहे. ख्रिस्त सर्वांसाठी मेला, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पापी असतानाच तो आपल्यासाठी मेला. त्याने आपल्या पापाची खंडणी भरली. आपण सर्व देवाच्या पंखाखाली आहोत. बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं की आपण परदेशी आहोत, आपण एकटे आहोत. कधीकधी आपण परदेशामध्ये एकटे कामाला जातो, कधी घरापासून दूर असतो. अशा वेळेस लक्षात ठेवा की देव तुमच्याबरोबर आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी देव तुमची अगोदरच सोय करून ठेवतो, कारण देव आमच्यावर प्रीती करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. रोमन्स चॅप्टर 5 and verse 8. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.